आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे जी चवीला अप्रतिम आहेच, पण ती बनवण्याची पद्धत एकदम वेगळी आहे। ही पद्धत मी माझ्या सासूबाईंकडून शिकली आहे। ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला कोणताही बाहेरचा मसाला वापरण्याची गरज नाही। घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात पाट्यावर वाटल्यासारखा अस्सल गावरान मसाला कसा तयार करायचा हे आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आपण ही शेवग्याची शेंगाची भाजी कशी बनवायची ते पाहतोय। सगळ्यात आधी आपण शेंगा व्यवस्थित सोलून घेणार आहोत। तर मी अगोदरच शेंगा सोलून घेतल्या आहेत। तुम्हाला दाखवण्यासाठी एक शेंग ठेवली आहे। अशा पद्धतीने सोलून घ्यायची आहे। 2 ते 2.5 इंच आपण ही शेंग कट करून नंतर ह्याची थोडीशी साल काढून घ्यायची आहे। पाहू शकता ह्या पद्धतीने। अशा पद्धतीने सगळ्या शेंगा आपण अशाच नीट व्यवस्थित करून घेणार आहोत। अशा पद्धतीने शेवग्याची शेंग नीट केल्यानंतर पाहू शकता तुम्ही यामध्ये छान असा मसाला मुरला जातो। म्हणून ह्या शेवग्याच्या शेंगाची वरची साल जेवढी शक्य होईल तेवढी काढायची, पण जास्त ही काढली तर शेवग्याची शेंग गाळ होते आणि खाता येत नाही। त्यामुळे थोडी थोडी साल आपण ठेवलेली आहे। ह्या पद्धतीने बघू शकता। ह्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगा सगळ्या आपण व्यवस्थित सोलून घेतल्या आहेत। आता ह्या स्वच्छ धुवून घेऊया आपण। ह्या स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला ह्या शेंगा थोड्याशा पाण्यात अशा शिजवून घ्यायच्या आहेत। तर थोडंसं पाणी ठेवलं आहे, 1 ग्लासभर। त्यामध्ये मीठ टाकलं आहे चवीनुसार, थोडीशी हळद टाकली आहे पाव चमचा, आणि ह्या शेवग्याच्या शेंगा ठेवूया। 5 ते 10 मिनिटात ह्या शेवग्या शेंगा व्यवस्थित शिजल्या जातात 70 ते 80%। तोपर्यंत आपण ह्या शेवग्या शेंगा अशा शिजून देऊ आणि तोपर्यंत मसाला बनवून घेऊया। अर्ध झाकण उघडच ठेवलं आहे, जास्त गाळ होतील शेंगा। तर मसाला बनवण्यासाठी आपण कढई ठेवली आहे, 1 चमचा तेल टाकलं आहे, शेंगदाणे अर्धी वाटी टाकले आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। हे शेंगदाणे छान असे ब्राऊन कलरवर रंगावर येईपर्यंत परतून घेतले आहेत। आणि 2 कांदे घेतले आहेत पातळ स्लाइस करून, हे सुद्धा छान असं मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया, गोल्डन होईपर्यंत। तर अद्रक 1 इंच आणि लसूण पाकळ्या जास्त टाकल्या आहेत 8 ते 10, त्यासुद्धा आपण छान अशा परतून घेऊया कांद्यासोबत। तर अद्रक, लसूण आणि कांदा परतून झाला आहे, तेही काढून घेतलं आहे एका प्लेटमध्ये। खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी, सुकं खोबरं किसून घेतलेलं होतं, ते छान असं लालसर रंगावर येईपर्यंत आपण भाजून घेतलं आहे ह्या पद्धतीने। तर ह्या पद्धतीने आपण जो मसाला बनवत आहोत तो मंद आचेवर आपण बनवलेला आहे, आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून हा मसाला छान असा आपण थोडीशी कोथिंबीर टाकून थोडं पाणी टाकून हा मसाला छान असा पेस्ट करून घेऊया मसाल्याची। ह्या पद्धतीने पाहू शकता छान असा मसाला झाला आहे। हा मसाला एकदा बनवून ठेवला की तुम्ही इतर कोणत्याही रस्सा भाजीसाठी वापरू शकता। शेंगा 70% शिजल्या आहेत, पाहू शकता ह्या पद्धतीने। शेंग 70% अशी शिजली आहे। तर आपण फोडणीची तयारी करूया। 2 ते 3 चमचे असं तेल टाकलं आहे कढईमध्ये। तेल गरम होऊ द्यायचं, मध्यम आचेवर आपण ही प्रोसेस करत आहोत फोडणीची। तर मोहरी टाकली, मोहरी तडतडली की जिरे टाकूया, जिरे तडतडले की कढीपत्ता टाकूया, कढीपत्ता छान असा तडतडला आहे। तर आता आपण घेतलेले वाटण, तयार करून घेतलेले वाटण टाकूया, लहान आच केली आहे। तर आता ही आपण फोडणी करून घेऊया। छान असा मंद आचेवर हा मसाला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। अशा पद्धतीने बघू शकता। यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले टाकून घेऊया। हळद पाव चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, 1 चमचा बेडगी लाल मिरची पावडर, आणि घरी बनवलेला काळा मसाला ह्या पद्धतीने 1 चमचा असा टाकला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी करू शकता मसाले। तर मंद आचेवर आपण चांगला छान असा मसाला परतून घेत आहोत, आणि मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी टाकून मिसळून आपण यामध्ये टाकणार आहोत। तर हे पण छान असं आपण शिजवून घेऊया अगोदर। 5 ते 6 मिनिट असं शिजवून घेऊया आपण मसाला शिजवून घेतला आहे, पाहू शकता थोडंसं पाणी टाकून। तर यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा शिजवलेल्या पाण्यासहित टाकून घेऊया, कारण यातलं पाणी टाकलं तर त्या भाजीला अजिबात चव उरणार नाही। म्हणून आपण हळद, मीठ आणि शेवग्या शेंगा जे सूप बनवून घेतलं होतं ते सगळं यामध्ये टाकलं आहे। तर छान अशी उकळी
आली आहे पहा. ह्या भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो. तर मीठ चवीनुसार टाकून घेतलं आहे. पहा ही भाजीला रंग किती छान आला आहे. ही भाजी भाकरीसोबत किंवा गरम गरम भातासोबत खाल्ली तर चव कधीच विसरणार नाही ह्या भाजीची. म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी ट्राय करा. आपण आता ही शेवग्याच्या शेंगाची भाजी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया ह्या पद्धतीने. तर कशी वाटली ही शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की घरी पण ट्राय करा. ह्या पद्धतीने बनवलेली शेवग्याची शेंगाची भाजी भाकरीसोबत अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. आणि आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतल्यावर सुद्धा बघू शकता तुम्ही ह्या भाजीचा रंग खूप छान आला आहे. अप्रतिम दिसते आणि चवीलासुद्धा अप्रतिम आहे. तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. तर आता मी भाकरीबरोबर सर्व करून दाखवत आहे. ही शेवग्याची शेंगाची भाजी खूप छान लागते. नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा. रस्सा एकदम पातळ सरसरीत नाही, मध्यम असा आहे. जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल भाकरीबरोबर चुरून खायला तर तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकून पातळ करू शकता. तर ह्या पद्धतीने आपली शेवग्याची शेंगाची भाजी तयार आहे. तर भाकरीसोबत सर्व केली आहे. खूप छान मस्त लागते. चमचमीत झणझणीत अशी ही शेवग्याची भाजी तयार आहे. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद. शेवग्याची शेंगाची भाजी खूप छान मस्त झाली आहे. नक्की ट्राय करा.